श्री महालक्ष्मीभ्यो नमः। 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 श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी नक्की ऐकावी भक्तांनो। श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते। श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते। मनीची इच्छा पूर्ण होते। श्री महालक्ष्मीची नावे, रूपे अनेक आहेत। सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, तुष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते। तिला नमस्कार असो। कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकीवनी सुशीला, कदमवनी कदममाला, राजप्रसादी राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते। अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे। द्वापार युगात भारत हुतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता। तो पराक्रमी होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते। त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती। राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती। त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली। कन्येचे नाव ठेवले होते शांबाला। एकदा महालक्ष्मीच्या मनात आलं, आपण त्या राजाच्या राजप्रासादी राहावं। त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल। गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करील। म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली। म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती। तिला पाहताच एक दासी पुढे आली आणि दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली। वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा, माझ्या पतीचं नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो। तुमची राणी पूर्वीजन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य फार दरिद्री होता। रोज त्या दोघांची भांडणं होत। मग नवरा तिला खूप मारझोड करी आणि ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली। राणीवनी उपाशी भटकू लागली। तिची ती दशा बघून मला तिची दया आली। धन, संपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली। माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं। तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य गेलं। तिचं घर संपत्ती, समृद्धीने भरलं आणि संततीने भरलं। तिच्या जीवनात आनंद आला। पुढे ती पतिपत्नी निधन पावली। लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्षे त्यांना सुखभोग मिळाले आणि ह्या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे। पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे। त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले आहे। वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली आणि तिने वृद्धेला नमस्कार केला व ती म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा। वृद्धरूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला। मग तो दासी आणि त्या वृद्धेने उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली आणि त्यानंतर राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता। ती संपत्ती आणि सत्तेने उन्मत्त झाली होती। म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली। तिला धक्काबुक्की केली आणि ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही। राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले। ती राजद्वारातून निघाली। वाटेत तिला शांबाला भेटली। शांबालेला सगळी हकीकत कळली। तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली। तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली। तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार।
राजकन्येने महालक्ष्मीचं व्रत सांगितल्याप्रमाणे अगदी भावभक्तीनं केलं आणि त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर, वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्य दशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला दामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे पाहून जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले. त्यामुळे तो शांबालेचा राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्र पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या अगदी थाटामाटाने राजवाड्यात आणलं. आदर सत्कार केला, नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिलं. भद्रश्रवा घरी आला. सुरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, त्या हंड्यात द्रव्य नव्हते तर कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मीचं व्रत आईकडूनही करविलं. सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केलं म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर तिला प्राप्त झालं. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खतखतत होता आणि म्हणून शांबालेला कोणी विचारलं नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिने त्यातले थोडं मीठ बरोबर घेतलं. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारलं, माहेराहून काय आणलं? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ आळणी करायला सांगितलं. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढलं. त्याला सर्व जेवण आळणी लागलं. मग तिने ताटात थोडं मीठ वाढलं. पदार्थात ते घालतात जेवण रुचकर लागलं. हेच ते राज्याचं सार. शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्यविनोद करून भोजन पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत अगदी श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. महालक्ष्मीचं व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. श्री महालक्ष्मी अष्टकम. श्री महालक्ष्मी अष्टकम. श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते ते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते ते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते ते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मात
महालक्ष्मी नमोस्तुते ते. श्री महालक्ष्मी नमकाष्टकं सम्पूर्णम्.